आज परत रायाचं 3.5 महिन्याचं इंजेक्शन होतं, म्हणून मग आज सकाळ सकाळीच आम्ही निघालो होतो. आम्ही इंजेक्शन द्यायला चाललोय म्हणून रिधानही शाळेत गेला नाही, म्हणून मग त्यालाही सोबत घ्यावं लागलं. हॉस्पिटलमध्ये गेल्या रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर खूप गर्दी होती. तोपर्यंत वाट बघावी लागणार होती. मग रिधान त्याच्या कानात सांगत होता की आज तुला सुई देणार आहे. या भावाभावांचं प्रेम बघून आजूबाजूची लोकंसुद्धा कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आणि हे दोघं खेळता खेळता वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही. मग नंतर पहिला तर माझाच नंबर होता, पण लहान मुलांचं वॅक्सिनेशन आहे म्हटल्यावर आतमध्ये मुलं हँडल करायला पण इतका वेळ लागतो ना, मग नंबर यायला पण वेळ लागत होता. फायनली आमचा नंबर आला, पण मला असं वाटत होतं की नंबर नसता आला तर बरं झालं असतं. त्याचं इंजेक्शन बघून तर माझे रिॲक्शन बघितलेच असतील. आणि मी त्याला खेळवता खेळवता तो इतका गोड हसता हसता रडायला लागला की मलाही त्याचा चेहरा पाहावला नाही. आणि नेहमीसारखाच तो खूप जोरात रडला. पण काय करायचं, इंजेक्शन तर त्यांच्याच चांगल्यासाठी आहे ना, म्हणून तर द्यावंच लागणार होतं. इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्यापेक्षा असं वाटत होतं मलाच जास्त दुःख होतंय. पण थोड्या वेळाने त्याला शांत केलं आणि पप्पाने विचारलं की तुला दुखतंय का, तर तो पप्पांना सांगत होता की त्याला किती दुखत होतं. तो रडून सांगत होता. वॅक्सिनेशन नंतर आम्ही सासू सासऱ्यांना भेटायला गेलो, कारण ते यायच्याच रस्त्याला होतं. मग तिथे आम्ही दूध पाजल्यानंतर त्याला औषधही पाजलं. अजून तरी राया इतका छान खेळत होता, पण अंग थोडं गरम होत होतं. थोड्या वेळाने तो झोपी गेला आणि आमचं हे मोठं पिलू वेगवेगळ्या करामती करतच असते. रायाला इंजेक्शन दिले म्हणून माझी मम्मी पण भेटायला आलती, कारण तिला काळजी वाटत होती. मग पप्पा आल्यावर तर राया डबल खुश. आईनी आमच्यासाठी स्वयंपाक तर करूनच ठेवला होता आणि रायाच्या पायाला क्रीम लावल्यानंतर मग तो पायही हलवत होता.